शेतकरी उद्योजकांच्या यशोगाथा आपण पाहणार आहोत. आज आपण पाहतात की ही संस्था आणि या संस्थेमध्ये असलेले सर्व महाविद्यालय, यामध्ये कृषी महाविद्यालय नामांकित आहे. आर्थिकदृष्ट्या हा भाग मागासलेला आहे, पाण्याची परिस्थिती थोडी कमीच आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जी फळपिकं घेतली जातात, जे काही पिकं घेतली जातात, त्या पिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगलं ज्ञान देण्याचा प्रयत्न या महाविद्यालयातून होतो आहे. आणि याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःची उन्नती करण्यासाठी कुठल्याही सेवेमध्ये न जाता स्वतःची उन्नती अगदी प्रोसेसिंगमधून कशी करता येईल किंवा त्याच्यावर प्रक्रिया उद्योग स्वतःचे कसे उभा करता येतील, या दृष्टीनं जर पाहिलं तर इथं पिकणारा मोसंबीचा फार मोठा एरिया आहे. मोसंबीमध्ये विद्यार्थ्यांनी किंवा बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी जर मार्केटिंग जरी केलं तर गल्फ कंट्रीमध्ये फार मोठा वाव आहे आणि याच्यातून फार मोठी आर्थिक उन्नती विद्यार्थ्यांची किंवा पुढे येणाऱ्या शेतकरी वर्गांची होऊ शकते, युवा शेतकऱ्यांची होऊ शकते. मी CSMS कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कांचनवाडी येथे शिक्षण घेतले व इथून मला अशी प्रेरणा मिळाली की आपण नोकरी न करता उद्योजक बनून आपली लाईफस्टाईल चेंज करू शकतो व त्यापासून आपला इन्कम सोर्स जनरेट करू शकतो व त्यापासून आपण रोजगार निर्मिती पण करू शकतो. माझी वैयक्तिक शेती पण आहे. मी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत राहतो. मागच्या वर्षी मी गोदावरी तुरीचं वाण लावलं होतं BDN-13 बदनापूरचं, जे की मला हायेस्ट यील्ड त्याचं आलं होतं त्यापासून. आणि कृषी आयुक्तालयाने त्याची दखल घेऊन आमच्या बदनापूर संशोधन कृषी गव्हर्नमेंट जे संशोधन केंद्र आहे त्यामार्फत मी माननीय आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्यासोबत ऑक्टोबरमध्ये जवळपास 40 मिनटं त्यांनी मला तिथं इन्व्हाइट केलं होतं धनधान्य मिशन लॉन्चसाठी. ओव्हरऑल जे काय आपलं एन्व्हायरमेंट आहे याच्यातली जी ग्रीनरी क्रिएट करण्याची जी काय रिक्वायरमेंट आहे त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. आणि सध्या आम्ही मॉल कन्सेप्टमध्ये दुकान सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आजकालची जी काय रिक्वायरमेंट आहे, छोट्या छोट्या घरांमध्ये सुद्धा आजकाल लोकांना आवड आहे की आपण झाडी लावावीत म्हणून. त्या पद्धतीने आपण तिथे प्रत्येक गोष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून छोटे छोटे लागणारी व्यवसाय ह्याच्यासाठीची टूल्स आणि त्याच्यानंतर ॲक्सेसरीज या सगळ्या आपण तिथे डिस्प्ले करत आहोत. मी 2012चा CSMS कृषी महाविद्यालय कांचनवाडी येथील विद्यार्थी आहे. त्यानंतर मी 2012 ते 16 झाल्यानंतर 16ला पासआउट झाल्यानंतर 4 वर्ष विविध कंपन्यामध्ये असं मार्केटिंगमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर किती दिवस आपला हा मार्केटिंग करत राहायचं म्हणून आहे ना आपण त्यानंतर आपला स्वतःचा काहीतरी बिझनेस करावा या उद्देशाने मी 2022 साली गोदाई ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनीची स्थापना केलेली आहे. आता माझं बेसिकली मी मराठवाडा पूर्ण कंप्लीट केलं आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर वगैरे या भागामध्ये माझं आता सध्या प्रोडक्ट वगैरे जात आहे. पण आपल्याला भविष्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर, पश्चिम महाराष्ट्र वगैरे सगळीकडे आपल्याला ठेवण्याचा मानस आहे. म्हणजे मार्केटिंग क्षेत्रात उतरण्याचा मानस आहे. मित्रांनो, बीज हे केवळ शेतीचं प्रारंभ बिंदू नसतं, तर समृद्धीचं, नवकल्पनेचं आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचं बीज असतं. अशाच बीजक्रांतीला देशात येणाऱ्या एका प्रभावी नेतृत्वाची ओळख करून देण्याचा हा क्षण. श्री रितेश मिश्रा, बियाणे क्षेत्रातील एक मोठं आणि मानाचं नाव. लीड बीटर सीड्स, विक्रम सीड्स अँड सेरिकल्चर बिझनेस या महिकोच्या सहयोगी कंपनीचे CEO म्हणून ते कार्यरत आहेत. परभणी कृषी विद्यापीठातून BSc ॲग्री पूर्ण केल्यानंतर 1998-99 मध्ये महिकोमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नवीन प्रोडक्ट टेस्टिंग आणि लॉन्चिंगमध्ये त्यांनी आपल्या कौशल्याची छाप उमटवली. त्यानंतर अमेरिकेतील प्रख्यात कृषी विद्यापीठातून जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगमध्ये MS पदवी संपादन करत त्यांनी जागतिक स्तरावरील ज्ञान आत्मसात केलं. 2001 साली भारतात परतल्यानंतर त्यांनी उत्तम वाण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य सुरू केलं. जास्त उत्पन्न देणाऱ्या 70-70 या हायब्रिड गव्हाच्या प्रजातीच्या शोधामागील टीमचे ते प्रमुख होते, जे त्यांच्या संशोधन आणि नेतृत्वाची साक्ष देतं. नवनवीन वाणांच्या संशोधनात आणि विकासात त्यांचा मोठा वाटा असून BT कॉटनच्या यशामध्येही त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलं आहे. देशातील प्रमुख IIT आणि IIM तसंच इतर नामांकित विद्यापीठांमध्ये त्यांनी कृषी तंत्रज्ञानावर मार्गदर्शनपर व्याख्यानं दिली आहेत. सध्या महाराष्ट्र सीड्स असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगर फर्स्ट या संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते सक्रियपणे कार्यरत आहेत.
संशोधन, नवोन्मेष आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सातत्यानं कार्य करणारं हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व. कृपया टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात श्री रितेश मिश्रा यांचं. आणि माझी सहकारी जान्हवी हिला मी विनंती करतो की तिने रितेश मिश्रा यांच्याशी संवाद साधावा. नमस्कार सर. नमस्कार. आज एकूणच आपण तरुणांना शेतीकडे कसं वळवता येईल या दृष्टीने बोलतो आहे, मार्गदर्शन घेतो आहोत. तर आजच्या काळात तरुणांना शेतीकडे वळवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी नेमकं कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे? आधी धन्यवाद TV9चं आणि आपलं की आपण एवढी दिवसभराची चर्चा इथे कृषीवर ठेवली आहे. आणि तरुण विषय हा काढला की बरेचसे प्रश्न येतात. मी सुरुवात करतो की हा काळ जो आहे, आता आपण बऱ्याच लोकांचे आधी मनोगत ऐकले आहे आणि तंत्रज्ञान हा सर्वात महत्त्वाचा विषय सध्याच्या काळात आहे. आणि माझा पर्सनल ओपिनियन आज असा आहे की ग्रामीण भागातला तरुण आणि शहरातला तरुण याच्यामध्ये आज फरक राहिला नाही. त्याचं कारण म्हणजे मोबाईल किंवा टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान. प्रत्येकाच्या हातात आता तो तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी आली आहे की त्याचा ॲक्सेस त्याला कुठल्याही गावात जरी तो भारताच्या बसला असेल तरी तोच पाहू शकतो जो शहरातला तरुण पाहतो आहे. आणि तंत्रज्ञानाने ही फार मोठी क्रांती घडवली आहे. तरुणांना आता मी उदाहरण देतो. आम्हाला आधी हे म्हणजे नवल वाटायचं की जेव्हा आम्ही एका डिस्ट्रीब्युटरकडे बसलो होतो आणि एक तरुण आला आणि तो एक व्हिडिओ घेऊन आला आणि तो म्हणाला की हा मला ह्याच वाणाचा बियाणं पाहिजे. तर आता ही क्रांती जी आहे ती गावागावापर्यंत, तालुक्यापर्यंत नव्हे तर गावापर्यंत पोचली आहे. आणि याचा मोठा श्रेय आजच्या तरुणांनाही जातो आणि ज्या लोकांनी टेक्नॉलॉजी आपल्याला एवढ्या कमी भावात तरुणांपर्यंत आणि देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत पोचवून दिली त्यांनाही जातो. अगदीच. म्हणजे आपण जे म्हणतोय की AI मुळे नोकऱ्या जात आहेत किंवा AI मुळे आपलं इन्कम कुठेतरी बंद पडणार आहे अशी जी भीती होती ती मुळात खरं तर नाही आहे. त्यात संधीचं रूपांतर जर आपण त्याच्यामध्ये करून घेतलं तर निश्चितच त्याचा लाभ होणार आहे. हो, AI आपण विषय आता विचारला आणि तो मला जरा आवडीचा विषय आहे कारण बरेचसे बदल आता AI होत आहेत. मी थोडा अभ्यास AI करत होतो आणि आपल्याला मी सांगतो कारण बरेचसे स्टार्टअप सध्या AI जोडले गेले आहे आणि कृषी ॲग्रीटेकवाले स्टार्टअप्सही भरपूर आहे. तर AI 3 महत्त्वाचे घटक राहतात आणि हे आपल्या इथे उपस्थित तरुणांना मंडळींना माझी सांगायची इच्छा आहे. आणि ते जे 3 पिलर्स असतात AI आणि स्पेशली आपल्याकडे जेव्हा लहान स्मॉल होल्डर्स फार्मर्स आहे ज्यांच्याकडे शेती कमी आहे तर त्यांना त्याचा उपयोग कसा होईल याच्याकडे तर 3 महत्त्वाचे स्तंभ AI आहे. आणि AI पहिला स्तंभ जो सर्वात महत्त्वाचा आहे तो आहे की इनेबल, म्हणजे की पाया त्याचा मजबूत आला पाहिजे. आणि आता पाया मजबूत करणे शेतीसाठी तर त्याच्यात काय काय लागेल आपल्याला, तर आपण आता जर वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की सर्वात आधी आता भारतात सरकारने डिजिटल ॲग्रिकल्चर मिशनच्या थ्रू आता शेतकऱ्यांचा रजिस्ट्रेशन कंपल्सरी करतायत. तर माझ्या माहितीप्रमाणे जर मी आकडा बरोबर माहीत असेल तर जवळपास 5 ते 7 कोटी शेतकऱ्यांचे ऑलरेडी फार्मर ID झालेले आहे. आणि हा पाया जो आहे जेव्हा मी इनेबल म्हणतो तर हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक शेतकरी त्याची जिओ फेन्सिंग, त्या गावाची त्या शेताची जिओ फेन्सिंग, त्याचं जिओ स्पेशियल डेटा हा पूर्ण सरकार तयार करते आहे. आणि त्याच्यामुळे मी जसं म्हणतो की इनेबलमध्ये पायामध्ये आपल्याला एकतर डेटा शेतकऱ्यांचा इंडिव्हिज्युअल, त्याच्या पिकाचा डेटा की यावर्षी काय पेरलेलं आहे, काय लावलेलं आहे तिथपर्यंत माहिती आता आपल्याकडे असणार आहे. दुसरा महत्त्वाचा घटक जो आहे इनेबलमध्ये की ज्याच्यात आपल्याला पाया चांगला करायचा आहे की आपण कुठल्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आहे आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला. तर जसं आता क्रॉप हेल्थ ती लागेल, सॉईलचा पॅटर्न लागेल. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आणि याच्यावर सध्या काम चालू आहे. आणि महत्त्वाचा घटक दुसरा येतो की पॉलिसी. तर सरकारची पॉलिसी आणि इन्फ्रास्ट्रक्चर
या तिन्ही गोष्टीची जेव्हा म्हणजे सोबत येतील तेव्हाच हा पाया AI चा कृषीसाठी हा सर्वात मजबूत होईल. आता आपण दुसऱ्या स्तंभाकडे जाऊया. त्याचं म्हणजे ते म्हणतात की नीती आयोग आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी बनवलं आहे की क्रिएट करायचं, ह्या सुविधा क्रिएट कशा करायच्या आहे. तर आता क्रिएशनमध्ये मी जसं आपल्याला म्हटलं की माझ्या माहितीप्रमाणे नॅशनल पेस्ट सर्वेलन्सच्या अंतर्गत बरेचसे पिकं, बरेचसे रोग, बरेचसे डिझिजेस हे याचा डेटाबेस सध्या बनवणं चालू आहे मशीन लर्निंगच्या माध्यमानं. आणि त्याच्यात म्हणजे की उद्या चलून की मला जर विचारायचं आहे की माझ्या कापसावर किंवा माझ्या सोयाबीन पिकावर हा रोग आलेला आहे आणि मी जो इमेज अपलोड केला तर मला दुसऱ्या सेकंदाला त्याचा मेसेज येईल की हा रोग आहे आणि याच्यासाठी आपण हे करा. तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करणं फार गरजेचं आहे. तिसरा जो महत्त्वाचा पाया आहे की डिलिव्हर करणं, की आपण ह्या सुविधा जे सर्वात इनेबल आणि क्रिएट करू ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचू. त्याच्यासाठी आता अगेन त्याच्यातही 3 घटक जे त्याचे काम चालू आहे. एक तर ॲक्सेस, की आपल्याला मला सांगू इच्छितो मी की किसान ई मित्र नावाचा एवढा चांगला ॲप सरकारने बनवलेला आहे आणि तो याच्यासाठी आहे की शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी कशा पोहोचतील. दुसराच आहे जसं मी नॅशनल पेस्ट सर्वेलन्स, सॉईल सर्वेलन्सचा म्हटलं आणि पेस्टचा म्हटलं, तर पूर्ण डेटाबेस आपल्याकडे राहील. तर मी जर माझ्या शेताचा फोटो टाकला तर ते जिओफेन्स डेटाप्रमाणे पुढे सरकार हे सांगेल की खरंच या भागात नुकसान झाला होता का नाही झाला होता आणि खरंच तुम्हाला मदत पाहिजे का नाही, खरंच तुम्हाला म्हणजे पिकाचा विमा पाहिजे का नाही. तर इथपर्यंत ही सोय आता याच्यावर काम चालू आहे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे की मार्केट लिंकेज. कारण आता बरेच लोक बोलले की उगवणं किंवा पैदा करणं आहे पण त्याला मार्केट लिंकेज झालं पाहिजे आणि त्याला किती भाव मिळेल. तर ई नामच्या मार्फत सरकार फार मोठं काम करते आणि त्याच्यात सरकार आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत हे काम चालू आहे की मार्केट इंटेलिजन्स शेतकऱ्याला इथे बसल्या बसल्या जवळपासच्या कुठल्या मार्केटमध्ये माझ्या 20 किलोमीटर 30 किलोमीटरच्या रेडियसमध्ये माझ्या कुठल्या वाणाला, माझ्या कुठल्या पिकाला किती भाव चालला आहे सध्या. तर हे सर्व प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, कारण आपल्याला जसं आता रणजितजी बोलले, मी उदाहरण घेतो त्यांचाच, की मिशन 50 लिटरमध्ये जर जायचं असेल आणि रणजितजींनी ते काम केलंच असेल की प्रत्येक गायीचा डेटाबेस ते जनरेट करू इच्छितं की त्या गायीला काय रोग येईल, तिच्या मूव्हमेंटप्रमाणे कुठला रोग येणार आहे, ती किती दूध देणार आहे पुढच्या 1 महिन्यापर्यंत, तेही ते ॲनालाइज करू शकतील. आणि याच्यात तंत्रज्ञानाचा उपयोग फार महत्त्वाचा आहे. रणजितजीच्या म्हणण्याप्रमाणे जे बाकीच्या देशात जो उत्पन्न गायीच्या मागे दुधाचा जास्त आहे त्याच्यामुळे तंत्रज्ञान हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. की आपण जसं म्हणतो की आपण दरवर्षी एका वयानंतर दरवर्षी आपण स्वतःचा चेकअप करतो की दॅट इज ऑल बिकॉज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, की आपल्याला काही रोग झाला नाही पाहिजे आणि ते कळलं पाहिजे. तर सेम आता गायीचं असो किंवा शेतीचं असो किंवा पिकाचं असो, तर प्रत्येक पिकावरही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स केले की आपल्या आप शेतीचं उत्पन्न वाढेल. आणि याच्यात तरुणाचा सहभाग जो मी जसं प्रत्येक व्हर्टिकलमध्ये सांगितलं तो सर्वात महत्त्वाचा राहणार आहे. अगदीच तरुणांच्यापर्यंत टेक्नॉलॉजीचं ज्ञान व्यवस्थित पोहोचतंय आणि त्यामुळे ते कदाचित त्याचा वापर करतीलही, करतातही आहेत. थोडासा वेगळा मुद्दा घेते इथे, कारण बऱ्याच जणांच्या मनातही हा प्रश्न असेल कदाचित की तरुणांना टेक्नॉलॉजी समजते पण जे शेतकरी आत्तापर्यंत पारंपरिक माध्यमातूनच शेती करत आलेले आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी पोहोचलेली नाही आहे किंवा त्यांना त्याच्यातलं काही समजतच नाही, अशांनी काय करावं किंवा त्यांच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? मला वाटतं आता टेक्नॉलॉजीचा वापर फार सोपा झाला आहे. कारण आता तुम्ही एक उदाहरण देतो की एखादा चांगला व्हिडिओ जर तुम्ही टाकला की भूरघास कसं बनवायचं किंवा पुढची येणारी शेती, आता जसं मी उदाहरण देतो की मिरचीचं वाण जर विकायचं असला तर मिरचीचं कुठला बियाणं शेतकऱ्यांनी शोधलं पाहिजे आणि त्याची जास्तीत जास्त उत्पादकता वाढली आणि ती ठेवून कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली
तर त्याला किती भाव मिळेल, त्यांनी हिरवी मिरचीची लाल मिरची केली त्याला किती भाव मिळेल, त्याची पावडर केली त्याचा व्हॅल्यू ॲडिशन कसा होईल. तर ह्या सर्व गोष्टी आजकाल लोकांच्या, मी जसं म्हटलं तर कुठलाही शेतकरी असो, आता फार्म इन्फ्लुएन्सर्स किंवा फार्म फ्लुएन्सर्स ही एक संकल्पना फार मोठी झाली आहे. आणि मी म्हणतो इथे बसलेले काही तरुण आपणही तो करिअर म्हणून परस्यू केला पाहिजे. आम्हाला म्हणजे कधी कधी कौतुक आणि नवल वाटतं की काही काही मुलं जे शेतीचे बॅकग्राऊंडचे आहे आणि ते आता स्वतः फार्म फ्लुएन्सर झाले आहे आणि ते लोक देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत हे चांगले व्हिडिओज अपलोड करून आणि त्यांची ती कमाई होते आणि ते लोक स्वतः शेती करत आहेत आणि त्यांनी पूर्ण पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस याची वेगवेगळ्या पिकाची आता आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या हँडलवर टाकलेली आहे आणि त्यांना एवढा व्ह्यूज आणि एवढे लाईक्स मिळत आहेत की त्यांना तो एक कमाईचा उत्पन्नाचा एक नवीन एक एव्हेन्यू झाला आहे. तर मला असं वाटतं आहे की काळाच्या गरजेप्रमाणे, मी हा उदाहरण नेहमी देतो की काळाच्या गरजेप्रमाणे आपण बदल केली पाहिजे की नाहीतर माझे 3 पिढीचे आधीचे लोक जशी शेती करायचे तशी मी केलं आहे तर ती आज चालणार नाही. तर म्हणून तंत्रज्ञानाचा वापर आजच्या शेतकऱ्यांनी, आणि ते करतायत बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात, कारण आपण पाहतोय स्मार्टफोनचा युसेज आता एवढा वाढला आहे तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते पोचतं आहे. अगदीच. थोडं हाय व्हॅल्यू क्रॉप्स आणि पारंपरिक शेती याविषयी मला विचारायला आवडेल की हाय व्हॅल्यू क्रॉप्स कडे वळणं हे शेतकऱ्यांसाठी कितपत फायदेशीर ठरतं आणि पारंपरिक पिकाच्या तुलनेत यामध्ये काय संधी आणि काय आव्हानं आहेत? मी इथे सांगू इच्छितो की आपण आता जवळपास मागच्या वर्षी जवळपास 357 मिलियन टन आपण फूड ग्रेन प्रोडक्शन केलं, एक रेकॉर्ड होता. आणि आपण जवळपास 370 मिलियन टन हॉर्टिकल्चर फलोत्पादनाचा आपण नवीन एक दरवर्षी भारतातले शेतकरी एक नवीन रेकॉर्ड आपला स्वतः स्थापन करतायत. पण आपण जसं मी विचारलं ना की हाय व्हॅल्यू क्रॉप्स, तर हॉर्टिकल्चर किंवा फलोत्पादनात हाय व्हॅल्यू क्रॉप्सचा फार मोठा स्कोप आहे. पण आजही मला वाटतं ते 10 ते 15% हाय व्हॅल्यू क्रॉप्स लिमिटेड आहे. आणि माझ्या आधी जे सेशन झाले त्याच्यात निधी बोलल्या आणि ज्योतिताई बोलल्या की प्रोसेसिंग करून काय होऊ शकतो. त्याचं मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की स्ट्रॉबेरी पहा, आणि स्ट्रॉबेरी जर 1 एकर स्ट्रॉबेरी लावली आणि गृहीत धरून चला की 100 रुपये किलो विकली, तर 1 एकरात जर तुम्हाला 5 क्विंटल उत्पन्न आला, बरोबर आहे, तर जवळपास किती रुपये झाले अप्रॉक्सिमेटली त्याचा हिशोब काढा. आणि ती स्ट्रॉबेरी, आता जसं इथे फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचा विषय आला होता, तर आज बरेच फार्मर प्रोड्युसर कंपनी ती स्ट्रॉबेरीचा व्हॅल्यू ॲडिशन आणि स्वतःचा ब्रँड करून ते जे 1 रुपया जर होत असेल तर ते 3 रुपयापर्यंत हाय व्हॅल्यू क्रॉपमध्ये ते व्हॅल्यू ॲडिशन करून विकतायत, एक्सपोर्ट करतायत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रॉबेरी किंवा असल्या हाय व्हॅल्यू क्रॉप्सची शेल्फ लाईफ कमी असते. आज काढलेली स्ट्रॉबेरी 3 दिवसात खराब होऊन जाईल, बरोबर आहे. पण तीच जर त्याचा प्रोसेसिंग केला आणि स्टोअर केला तर ती जवळपास 3 महिने 4 महिने, किंवा त्याचा पल्प बर्स बनवून एक्सपोर्ट केला किंवा जॅम जेली बनवून आपण केलं तर तिची शेल्फ लाईफ आणि व्हॅल्यू ॲडिशन होईल. सिमिलरली कांदा घ्या किंवा सीताफळ घ्या, सीताफळचा गीर काढून आता रोज पेपरमध्ये वाचतो आपण की गीर काढून महिला उद्योजक झाल्या. तर फार्मर प्रोड्युसर कंपन्या ह्या सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतायत हाय व्हॅल्यू क्रॉप्समध्ये. त्यांना कसं त्याचा व्हॅल्युएशन जास्त होईल. आणि एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे की ब्रँड बिल्ड केला पाहिजे, की याच्यातून जर तरुणांनी ब्रँडवर फोकस केला की फक्त पाकिटात विकलं तर ते त्याला व्हॅल्यू येणार नाही, पण तेच जर आपण त्याचा ब्रँड क्रिएट केला तर त्याची व्हॅल्युएशन दुप्पट तिप्पट होऊन जाईल. आणि राम सर बसले आहे इथे आणि ब्रँडिंगबद्दल त्यांच्यापेक्षा जास्त कोणी बोलू शकणार नाही. पण आम्हालाही वाटतो की, आणि जसं मी म्हणतो प्राऊडली की वेअर युअर ब्रँड, आपला ब्रँड घाला. सो आय एम ऑल्सो वेअरिंग माय ब्रँड अँड दॅट इज द प्राईड. आय थिंक येणाऱ्या तरुणांनी प्रत्येकाने शेती, मी जसं नेहमी म्हणतो ना की हा फार मोठा एक नोबल कॉज आहे. आपण
म्हणजे भूक भागवण्यासाठी जे शेतकरी काम करतायत आणि इथले बसलेली सर्व वरिष्ठ मंडळी ती ॲग्री करेल की आपण हा फार नोबल कॉज आहे, ज्याला अज्ञात कार्य म्हणतो आपण. तर येणाऱ्या तरुणांनी त्याच्यात कसं जास्तीत जास्त या नोबल कॉजमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि आपली स्वतःची ब्रँड वाढवली पाहिजे, त्याच्यावरही आपण लक्ष दिलं पाहिजे. निश्चितच. आणि केवळ पारंपरिक पद्धतीने शेती न करता टेक्नॉलॉजीचा वापर करून तरुणांनी जास्तीत जास्तरित्या या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर मी रितेश मिश्रा सरांचा सत्कार करण्यासाठी TV9 मराठीचे प्रेसिडेंट भूषण खोत सर तसंच MIDचे महासंचालक श्री मुनीश शर्मा यांना मंचावर येण्याची विनंती करतो.